Okay, so let's take the next question. Let us take question number 5 first. So it is from CAT 2020. The question is the contrapositive of the statement. So you have to give contrapositive of, and the statement is if Raju does not join Indian Army, if Raju does not join Indian, then he will, sorry, the contrapositive of the if Raju is courageous, then he will join Indian Army. ऐसा question होगा. If Raju is courageous, question change करतो मी. If Raju is courageous, if Raju is courageous, then he will join Indian Army. Then he will join Indian Army. That is the question. We have to mention contrapositive of this one. ठीक आहे. contrapositive आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. बघा P आणि Q आपल्याला लागणार. तर जे गिवन स्टेटमेंट आहे इट इज इन द फॉर्म ऑफ P implies Q, where P is Raju is courageous. That is P. And Q is Raju. ही नाही बरं का, या ठिकाणी काय येणार राजू will join Indian Army. हा आहे if P then Q. त्याचा आपल्याला पाहिजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो? कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज नथिंग बट निगेशन Q implies negation P. Negation Q implies negation P. So that is contrapositive. But in wording you have to mention here. ठीक आहे. आता वर्डिंग मध्ये आता आन्सर काढणार निगेशन Q म्हणजे राजू विल जॉइन इंडियन आर्मी. ठीक आहे. ते इथे येणार इफ negation Q म्हणजे Raju does not join Indian Army, then negation P म्हणजे राजू is not courageous. आता राजू आपण परत रिपीट नाही करत लिहितो ही is not courageous. तर या पद्धतीने आपण कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिणार. P implies Q आहे. त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह होणार निगेशन Q implies negation. If Raju does not join Indian Army, then he is not courageous. So that is his contrapositive. Okay. Now let us take some questions from JEE. So this question was from CET 2020. So JEE चे questions पण बघूया आपण या ठिकाणी. Let us see 3 more questions to complete the lecture. ओके. इथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारून घ्या, नाहीतर नेक्स्ट क्वेश्चन. Second question, and it is from JEE 2017. Question is the following statement P implies Q implies square bracket मध्ये negation P implies Q implies Q square bracket complete. Is first one, option first, policy, option second, tautology. ठीक है. Option third
equivalent to negation P implies Q आणि ऑप्शन 4 equivalent to P implies negation Q. ठीक आहे. आता बघा अकॉर्डिंग टू द ऑप्शन्स नेमका क्वेश्चन सॉल्व्ह करायचा कसा किंवा काय ठिकाणी म्हणजे अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपल्याला काय करता येईल. हा जो क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे कम्प्लीट, ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यू, परत इम्प्लिकेशन निगेशन, पी इम्प्लाइज क्यू अगेन इम्प्लाइज क्यू. या क्वेश्चन साठी आपण ट्रूथ टेबल बनवणार आणि जर का आपण ट्रूथ टेबल याचा बनवत असू तर मला पॉलिसी या टाउटोलॉजी हे दोन ऑप्शन्स एका झटक्यात क्लिअर होतात. ठीक आहे. म्हणजे फक्त ट्रूथ टेबल बनवल्याने या दोन गोष्टी क्लिअर होतात. ट्रूथ टेबल बनवल्यानंतर या दोघांपैकी समजा काहीही नसेल तर मग मी हा याचा ट्रूथ टेबल बनवणार आणि याच्यासोबत आन्सर मॅच करणार. हेही नसेल तर याचा ट्रूथ टेबल बनवणार आणि याच्यासोबत आन्सर मॅच करणार. आता त्या केसमध्ये ट्रूथ टेबल जर तुम्ही बनवलेला असेल तर हा तिसरा सुद्धा तुम्हाला ट्रूथ टेबल बनवायची गरज नाही, कारण तू याच्यामध्ये आहेच. बघा निगेशन पी इम्प्लाइज क्यू तो इथं आहेच, म्हणजे हा आपल्या ट्रूथ टेबल मध्ये ऑलरेडी असणार आहे ऑप्शन तिसरा सुद्धा. म्हणजे 3 ऑप्शन माझे ट्रूथ टेबल बनवला की शुअर होत आहे. ठीक आहे. म्हणून ट्रूथ टेबल बनवणं फायदेशीर आहे. 3 ऑप्शन चेक होऊन जातात आणि तिघं जर का नाही आले तर मग याच्याकरता एक वेगळा कॉलम मी अजून बनवणार आणि त्याच्यावरून चेक करणार की ते याचा आन्सर आणि याचा आन्सर मॅच करते. मग मुळात ट्रूथ टेबल बनवण्यासाठी बघा स्टेटमेंट 2च आहेत. स्टेटमेंट किती आहेत? फक्त 2च आहेत. आपण 3 स्टेटमेंट मध्ये थोडा त्रास होतो की क्वेश्चन मध्ये 3 स्टेटमेंट असलंच पाहिजे. पण 2 स्टेटमेंट मध्ये 1 2 3 4 वेळा इम्प्लिकेशन आणि इम्प्लिकेशन थोडंसं गडबड असतं. फॉल्स ओनली इफ ओनली सेकंड इज फॉल्स. त्यामुळे सेकंड कोड आणि फर्स्ट कोड हे व्यवस्थित बघावं लागतं. एवढी काळजी घ्यायची. चला ट्रूथ टेबल बनवूया आपण. सोल्युशन मध्ये इथं अगोदर येणार पी नंतर क्यू 1 बाय 1. निगेशन कोणाचा लागतोय बघा, निगेशन पी चा लागतोय. तो अगोदरच काढून घ्यायचा. निगेशन हा काढला. आता बाकीचे ब्रॅकेट बनवायचे. हा पी इम्प्लाइज क्यू इथे घेतला, पी इम्प्लाइज क्यू. पुढे निगेशन पी इम्प्लाइज क्यू तो घेऊन टाका. निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आता निगेशन पी इम्प्लाइज क्यू सोबत हा सुद्धा इम्प्लाय करावा लागतो. म्हणजे निगेशन पी इम्प्लाइज क्यू आणि त्याच्यासोबत हा पुढचा इम्प्लाइज क्यू. आता हा तुमचा इथून इथपर्यंत म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट हा तयार झाला. हा पहिला जो होता पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज हा स्क्वेअर ब्रॅकेट. हा पहिला पी इम्प्लाइज क्यू कुठे आहे तुमचा? हा राऊंड ब्रॅकेट. हा दुसरा जो आहे तो इथं स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. मी तुला येत नाही इथं राऊंड ब्रॅकेट इम्प्लाइज स्क्वेअर ब्रॅकेट. नंबर देतो आपण यांना 1 2 3 4 5 6 7. कॉलम बरोबर आलं का चेक करू शकता तुम्ही एकदा. कनेक्टर किती आहेत बघा. कनेक्टर 1 2 3 4 5 कनेक्टर. ठीक आहे. कनेक्टर किती आहे? 5. स्टेटमेंट किती आहे? 2. 5 अधिक 2 किती झाले? 7. 7 म्हणजे जे आहे तुमचे नंबर ऑफ कॉलम. म्हणजे बरोबर आहेत आपले कॉलम, काही चुकले. ठीक आहे. सो दॅट इज जस्ट फॉर युअर चेकिंग. नंबर ऑफ रोज तुम्हाला माहितीच असतात, ते काही सांगण्याची गरज नाही. ओके. मग आता इथं निगेशन पी म्हणजे निगेशन 1. इकडे पी इम्प्लाइज क्यू. सो इट इज 1 इम्प्लाइज 2. निगेशन पी म्हणजे 3 नंबर इम्प्लाइज क्यू म्हणजे 2 नंबर. हा पहिला ब्रॅकेट निगेशन पी इम्प्लाइज क्यू. हा इथे 5 नंबर अँड क्यू. क्यू म्हणजे 2 नंबर. राऊंड ब्रॅकेट म्हणजे पी इम्प्लाइज क्यू 4 नंबर इम्प्लाइज स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट आला असतो 6 नंबर. अशा पद्धतीने तुमचा टेबल हा तयार होणार. ठीक. इकडे टी टी एफ एफ. पुढे इथं
T, F, T, F. Now let us write down one by one values. बघा निगेशन 1. ठीक आहे, निगेशन 1 तो काय असेल, TTF चा निगेशन जाणार F, F, T, T. 1 implies 2. 1 implies 2. So याच केस मध्ये false only if second is false, otherwise true. Then 3 implies 2. implies 2 म्हणजे सेकंड कॉलम आता हा आहे. ठीक आहे, सेकंड कॉलम जो आपण म्हणतोय 3 implies 2, सेकंड कॉलम हा आहे and this is first. This is first and this is second. False only if second is false. मग हा सेकंड ट्रू आहे म्हणजे ट्रू, सेकंड फॉल्स आहे पण पहिला पण फॉल्स आहे म्हणजे ट्रू, इथं ट्रू, इथं फॉल्स. ओनली इफ सेकंड इज फॉल्स, इथं ट्रू होतं बघा, हा टी आहे, पहिला टी दुसरा एफ, त्या केस मध्ये एफ. देन 5 implies 2, हा 5 आणि implies 2 म्हणजे इकडून इकडे बघायचं, आता हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे. दिस इज फर्स्ट अँड दिस इज सेकंड. अगोदर सेकंड चेक करायचा, ट्रू आहे ना, बिंदास ट्रू लिहून टाका. फॉल्स आहे का पहिला चेक करा, फॉल्स असेल पहिला चेक केला तो ट्रू होता, आन्सर फॉल्स झाला. ट्रू होता बिंदास ट्रू लिहून टाका, फॉल्स होता पहिला चेक करा तो पण फॉल्स होता, आन्सर ट्रूच येणार. नेक्स्ट 4 implies 6. आता 4 implies 6 मध्ये 4 हा फर्स्ट होणार आणि 6 हा सेकंड होणार. सेकंड हा याला चेक करा, ट्रू आहे ना, बिंदास ट्रू लिहून टाका. इथं फॉल्स आहे, ठीक आहे, इथं फॉल्स आहे, पहिला चेक करा तो पण फॉल्स आहे म्हणजे आता आन्सर सुद्धा ट्रूच होणार. ट्रू आहे इथं पण ट्रूच आहे, इथं ट्रू आहे तर प्रश्नच नाही, इथं ट्रू आहे तर प्रश्नच नाही. सगळे टी 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 म्हणजे ऑप्शन कोणता झाला, ऑप्शन बी, ऑटोलॉजिकल. क्लिअर, काय डाऊट असेल तर विचारून घ्या. चला नेक्स्ट, अजून 2 क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सर हा बोला. 6 रो मध्ये फॉल्स येईल ना सर सेकंड? कुठं फॉल्स येईल, एकदा चेक कर परत तुझ्या हेडलाईन, आता अर्ध पुस्तक एकदा चेक करा परत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम May 2019. ठीक, तर या क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय की हे जे काही गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे तो कुणाला इक्विव्हॅलेंट आहे, 1 2 3 4 केसेस त्यांनी दिलेले आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. अगेन देर आर 2 वेज की तुम्ही टेबल वरून जाऊ शकता का, पण टेबल वरून जायला खूप कॉम्प्लिकेटेड होईल. मला 4ही आन्सर या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे सिम्प्लिफाईड आन्सर असणार आहे याचं, आणि हे सिम्प्लिफाय होऊ शकतं, आपण याला सिम्प्लिफाय करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल जो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला मी लिहितो आणि हे जे निगेशन आहे या ब्रॅकेटला अप्लाय करतो, म्हणजे त्याला डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. पण मी मुद्दाम या भाषेत का सांगतो, कारण आपण सगळीकडे हे चॅप्टर सोडलं तर प्रत्येक ठिकाणी मायनस साइन ब्रॅकेटला अप्लाय केलं, मायनस साइन ब्रॅकेट असं आपण नेहमी करत असतो, म्हणजे निगेशन ब्रॅकेटला अप्लाय करतो. ही लँग्वेज यूज केली तर तो कन्सेप्ट लक्षात येतो. निगेशन ब्रॅकेटला अप्लाय करतो म्हणजे काय होणार, निगेशन ऑफ निगेशन पी इट बिकम्स पी, आर आहे त्याचा होणार अँड, तिथं होणार निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट मध्ये ऑर
पुढच्या ब्रॅकेट मध्ये पी अँड आर, परत ब्रॅकेट कम्प्लीट, इथं आहे अँड, इथे निगेशन क्यू अँड आर. थोडं सिम्प्लिफाय दिस फर्दर. आता हे दोन ब्रॅकेट आहेत, ठीक आहे, मध्ये आर आहे असू दे, हे दोन ब्रॅकेट आहेत आणि या दोघं ब्रॅकेट मध्ये पी अँड हा कॉमन दिसतोय आपल्याला, पी अँड कॉमन आहे, मग तो पी अँड कॉमन घेतो, ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हा पी अँड कॉमन घेतो. मग त्याच्या राऊंड ब्रॅकेट मध्ये काय येणार, इथं कोण शिल्लक राहिला, निगेशन क्यू, मध्ये साइन ऑर, इकडे कोण शिल्लक राहिला, आर, ब्रॅकेट कम्प्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, इथं आहे अँड, त्याच्या पुढे ऍज इट इज. ठीक, आता लक्षात घ्या, हा एक नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर, साइन कोणत्या ठिकाणी अँड आहे. इथं तुम्ही काय अप्लाय केला होता, लिहू शकता डी मॉर्गन्स लॉ. इथं आपण काय अप्लाय केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, आता इथं आपण अप्लाय करूया असोसिएटिव्ह लॉ. इथं पण अँड आहे, इथं पण अँड आहे. हा ब्रॅकेट मी ओपन करतो, पहिला ब्रॅकेट बघा, पी, इथं मध्ये अँड, इथं ब्रॅकेट निगेशन क्यू और आर, परत मध्ये अँड, इकडचा ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर. दोघं ठिकाणी अँड असल्यामुळे मी हा जो स्क्वेअर ब्रॅकेट या ठिकाणी होता तो इकडे दिला, तो झाला असोसिएटिव्ह लॉ. क्लिअर. आणि आता या दोघांमध्ये आपण कॉमन घेऊ शकतो, चेक करा. ठीक, इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा. आता इथून पुढे असोसिएटिव्ह लॉ परत एकदा जर तुम्ही यूज केला, बघा आता इथं दोन साईड आहेत, इथं पण अँड आहे, इथं पण अँड आहे. ठीक, हा कम्प्लीट ब्रॅकेट, याला एक स्टेटमेंट समजायचं, दिस इज वन स्टेटमेंट, मध्ये अँड, दिस इज अनदर स्टेटमेंट, परत अँड, दिस इज थर्ड स्टेटमेंट. ठीक, एक, दोन आणि तीन, हे तिघ या दोन अँड ने कनेक्टेड आहेत, त्याच्यात सुद्धा आपण असोसिएटिव्ह लॉ वापरू शकतो. म्हणजे इथे होणार की अँड, सपोज इथं ब्रॅकेट मध्ये आपण आता अँड मध्ये असोसिएटिव्ह लॉ हा अँड क्यू आहे ना, तर आता या ब्रॅकेट सोबत घेऊया. म्हणजे इथं मी जातो निगेशन क्यू और आर, त्याच्यासोबत अँड निगेशन क्यू, ब्रॅकेट कम्प्लीट करून टाकला, अँड आर नंतर लिहिला. ठीक, दोघं अँड असल्यामुळे याला इकडे क्लब केला, इकडच्या ब्रॅकेट मध्ये होता म्हणजे इकडच्या ब्रॅकेट मध्ये घेतला. नाउ दिस इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट, आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करू शकतो, निगेशन क्यू याच्यासोबत अँड करू शकतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार. ही अँड तसाच राहणार, शेवटचा अँड आर तो पण तसाच राहणार. मध्ये मध्ये हा अँड निगेशन क्यू या दोघांसोबत जाणार, अँड निगेशन क्यू या दोघांसोबत जाणार. आता अँड निगेशन क्यू ज्यावेळेस दोघांसोबत जाणार, इट विल बिकम व्हॉट, पहिल्या ब्रॅकेट मध्ये हा निगेशन क्यू, इथं आहे अँड निगेशन क्यू, मध्ये साइन येणार ऑर. ठीक, आणि पुढे असणार इथं आर अँड निगेशन क्यू, ब्रॅकेट कम्प्लीट, इकडे अँड आर. नाउ दिस इज इक्विव्हॅलंट टू पी अँड मध्ये या ठिकाणी निगेशन क्यू आहे, इकडे पण निगेशन क्यू आहे. अँड काय असू शकते याचा, इकडे निगेशन क्यू, इकडे पण निगेशन क्यू, त्याचा अँड काय असणार आपण बघितलं होता, पी अँड पी, पी अँड पी इज ऑलवेज पी. जे दोघं ट्रू असले तर आन्सर ट्रू, दोघं फॉल्स असले तर आन्सर फॉल्स. या केसमध्ये म्हणजे इथं तुमचं आन्सर होऊन जाणार निगेशन क्यू, ऑर आहे आर अँड निगेशन क्यू.
and are. इथपर्यंत क्लिअर आहे ना? या ठिकाणी आपण इथे तर डायरेक्टली यूज करू शकलो असतो या ठिकाणी, कारण सेम आन्सर बघा तुम्हाला मिळणार आहे. हे जे दोघं आहेत ऍब्सॉर्प्शन लॉ आपण आज नाही लिहिला, तो आपल्या नोट्स मध्ये आहे. ऍब्सॉर्प्शन लॉ आपण लिहिलेला नाही आज, बोर्ड्स मध्ये बघितलं होतं ऍब्सॉर्प्शन लॉ. आजच्या लॉ मध्ये तो लॉ आलाच नाही. दिस इज फ्रॉम ऍब्सॉर्प्शन लॉ, आयदर दिस वन और डायरेक्टली दिस वन ऑल्सो. इथून सुद्धा तुम्ही ऍब्सॉर्प्शन लॉ निगेशन क्यू अँड निगेशन क्यू आर आर किंवा निगेशन क्यू आर निगेशन क्यू अँड आर या दोघांसाठी ऍब्सॉर्प्शन लॉ काम करतो. आणि याचा आन्सर येतो पी अँड निगेशन क्यू अँड आर. ऍब्सॉर्प्शन लॉ जास्त तुम्हाला ऍब्सॉर्प्शन लॉ पण लिहून देतो. Now this is absorption law. P or P and Q, P and P or Q is again always P. So आपण डायरेक्ट इथे आपण सिम्प्लिफाय करून बघितलं, पण इथे करा इथं तुम्ही सिम्प्लिफाय केला परत तुम्ही त्याच रिझल्टला पोहोचणार. हे दोघं इकडून तिकडे तिकडून इकडे चालू राहणार आहे. आमचा आन्सर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता निगेशन Q. दिस इज फ्रॉम दिस रूल. P or P and Q या ठिकाणी जे सेम आहे तुमचा निगेशन क्यू इकडे पण निगेशन क्यू इकडे. ठीक आहे. आणि मग याला अकॉर्डिंग टू द ऑप्शन जर तुम्ही चेक केलं पी अँड निगेशन क्यू अँड आर दोघं ठिकाणी अँड आहे. इथं दोघं ठिकाणी अँड आहे पण दोघं निगेशन आहेत. अँड ऑर हा नाही हा नाही आणि हा असू शकतो. मग दोघं ठिकाणी अँड आहे. फक्त त्याला लिहिताना पी आणि आर एकत्र लिहिलेलं आहे त्याने. इथं आपण लिहूया पी अँड आर अँड निगेशन क्यू म्हणजे ऑप्शन तुमचा डी या ठिकाणी होतो. सो एकच लॉ जो यूज केला तो म्हणजे इथून इथपर्यंत या स्टेपवरून म्हणा की या स्टेपवरून म्हणा तुम्ही डायरेक्टली इकडे जाऊ शकता. अँड दॅट इज फ्रॉम युजिंग ऍब्सॉर्प्शन लॉ. Let's take last question. Last question for today, and that is question number 4. इथपर्यंत का डाऊट आहे का विचारून घ्या. Let us take question number 4. And it is from JEE 2020. Question is, which of the following statements is a tautology? त्याच्यापैकी टाउटोलॉजी कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सोबत लिहून घेऊ आपण. निगेशन ऑफ P or Q implies P or negation of P or negation Q आहे. Negation of P or negation Q implies P or Q. Next one, option B, negation P or negation Q implies P and Q. Option C,
ऑप्शन डी. त्यात काहीतरी मिसप्रिंट असेल, कारण ऑप्शन ए आणि ऑप्शन बी डी सेमच दिले तरी निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. ऑप्शन ए आणि डी हे सेमच दिलेत त्याने, काहीतरी गडबड असेल, बघूया. या ठिकाणी दोघं ऑप्शन सेमच, काहीतरी मिसप्रिंट असेल. ऍक्च्युली या ठिकाणी मी क्यू लिहिला होता तर क्यूच असला पाहिजे, कारण त्या केसमध्ये ऑप्शन वेगळा होता, तर मग तो ऑप्शन कुठंच नसतो. पण ठीक आहे, आता जे आहेत ते आपण बघूया. चेक करूया. ऑप्शन ऍक्च्युली आन्सर हेच आहे. बर, आता टाउटोलॉजी मला चेक करायचं आहे. 1 2 3 4 ऑप्शन माझ्याकडे आहे. टाउटोलॉजी चेक करायचं. क्लिअर? टाउटोलॉजी जर या केसमध्ये चेक करायचं असेल, इट इज क्वाइट युजफुल टू प्रिपेअर द ट्रूथ टेबल. हे ट्रूथ टेबल बनवणं जे तुम्हाला करणार आहे, आणि एकाच ट्रूथ टेबल मध्ये सगळे बनले पाहिजे. 1 2 3 4. अर्थात सुरुवातीला सगळे बनवायचेच नाही. सुरुवातीला कुठला तरी एकच बनवायचा, पण त्याच ट्रूथ टेबल मध्ये कंटिन्यू करायचा दुसरा, त्याच ट्रूथ टेबल मध्ये तिसरा, त्याच चौथा, अशा पद्धतीने. कारण परत एक ट्रायल अँड एरर असणार. यू कांट गेस. ठीक आहे. ट्रूथ टेबल बनवण्याच्या अगोदर जर का आपल्याला चौघांपैकी कुठलाही सिम्प्लिफाय करून घेतात असेल तर तो नक्कीच करून घ्यायचा. ठीक आहे. थोडा सिम्प्लिफाय जर करता येत असेल तो करून घ्यायचा, आणि त्याच्याकडून स्टेटमेंट सेम. आता ऑप्शन ए आणि डी सेमच दिसतोय आपल्याला या ठिकाणी. ऑप्शन डी आपण कटच केलेला आहे. आता ए ला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर निगेशन ब्रॅकेटला जर आपण अप्लाय केलं, सो इट विल बिकम व्हॉट? निगेशन पी. आर चा होणार आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू इज क्यू इम्प्लाइज पी और क्यू. तर हा एक मला लागणार आहे. दुसरा जो आहे त्या दुसऱ्यामध्ये निगेशन कॉमन घेणं क्वाईट इझी आहे. दुसऱ्यामध्ये मी निगेशन कॉमन घेतलं. ब्रॅकेटमध्ये येणार पी अँड क्यू इम्प्लाइज अगेन पी अँड क्यू. आता हे स्टेटमेंट जे आहे, हा प्रकार, हा आपल्याला असा सॉल्व्ह करून चेक करता येईल. असाचा असा. ठीक आहे. बघूया आपण असं सॉल्व्ह करून चेक करता. आता पी अँड क्यू जो आहे, इथं पण पी अँड क्यू, इकडे पण पी अँड क्यू. त्याला आपण समजा एखादं स्टेटमेंट म्हटलं, नवीन स्टेटमेंट. पी अँड क्यू म्हणजे समजा आर, तर तो होतो निगेशन आर इम्प्लाइज आर. निगेशन आर इम्प्लाइज आर म्हणूच नका, पी क्यू आर झाले ना, यस म्हणा. चला यस घेता. यस, इकडे पण यस, इकडे पण यस. निगेशन यस इम्प्लाइज यस. म्हणजे ऍक्च्युली ही केस कुठली आहे? ही केस कुठली आहे? ही केस असणार पी इम्प्लाइज एफ किंवा एफ इम्प्लाइज पी. आणि टी इम्प्लाइज पी एफ मध्ये हे टाउटोलॉजी होतं, बरोबर. पण इथं मात्र कॉन्ट्राडिक्शन होतं. तर टाउटोलॉजी होईल, पण इथं कॉन्ट्राडिक्शन होईल. क्लिअर आहे? म्हणजे हे सुद्धा आपला आन्सर नसणार आहे. दॅट इज कन्फर्म. आपल्याला टाउटोलॉजीच पाहिजे, गडबड नाही पाहिजे. टाउटोलॉजी किंवा कॉन्ट्राडिक्शन दोघं असू शकतं ते, म्हणून ते ऑप्शन बी जो आहे तो कट झाला. ठीक. ऑप्शन ए आणि डी सेमच आहे म्हणून ऑप्शन डी सुद्धा मी कट केला. राहिला ऑप्शन सी, पी और निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड क्यू. हा याला काही आपण सिम्प्लिफाय अजून करू शकत नाही. क्लिअर आहे? मग ट्रूथ टेबल आपल्याला चेक करावं लागेल. ट्रूथ टेबल समजा पहिल्यासाठी किंवा तिसऱ्यासाठी आपल्याला चेक करायचं, पहिला किंवा तिसरा. पहिला समजा चेक करायचा असेल तर ते लिहूया पी क्यू, नंतर निगेशन पी लागतो या पूर्ण याच्यामध्ये. निगेशन पी घेतला, पहिला ब्रॅकेट म्हणजे निगेशन पी अँड क्यू घेतला, दुसरा ब्रॅकेट म्हणजे पी और क्यू, नंतर या दोघं ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन. ठीक. 1 2 3 4 5 आणि हे 4 इम्प्लाइज 5 आहे. हा 6 नंबर. ठीक आहे. सो दिस इज निगेशन 1. निगेशन पी म्हणजे 3 नंबर अँड क्यू म्हणजे 2 नंबर. पी 1 और 2, इकडे 4 इम्प्लाइज 5. लेट अस चेक काय आन्सर येते याचं पहिल्याचं तरी.
आता पहिल्याचा आन्सर टाउटोलॉजी आले तर ठीक, नाहीतर मग आपल्याला तिसरा सुद्धा इथे चेक करावा लागेल. यालाच कंटिन्यू करून घ्यायचं, कारण त्याच्यामधला पी अँड क्यू आपल्याकडे आहे का इथं नाहीये. तर निगेशन क्यू तो पण नाही, तो पण बनवावाच लागेल. तर असे काही आपल्याला इथे मिळू शकतात, बाकीचे बनवून घ्यायचे.